वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येर्माक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैतिष्ठुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो बुद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। भगवान श्रीकृष्णांच्या चरणी सादर वंदन करतो। जगद्गुरु आदि शंकराचार्य यांच्या चरणी साष्टांग नमन करतो। आमचे श्रीगुरु परमपूज्य डॉक्टर काका आणि आचार्य परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी सादर वंदन करतो। सकल संतांना नमस्कार करतो। तसेच आपण सर्व उपस्थित श्रोतृवर्ग, उपनिषदांचे अभ्यासक आणि साधक आपणा सर्वांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो। मुंडक उपनिषद या मुंडक उपनिषदातील दुसऱ्या मुंडकामधील दुसऱ्या खंडाचं चिंतन आपलं सुरू आहे। थोडंसं पुनर्विचार करू आणि मग पुढे जाऊया। पहिले 4 मंत्र आपले बघून झालेले आहेत। पहिल्या 4 मंत्रांवर वेगवेगळ्या पद्धतीने तोच विचार पुन्हा उपनिषदकार करतायत आणि आपल्याला सुद्धा करवायला लावतायत। जे आपल्याला साध्य करायचं आहे त्या साध्याची अगदी स्पष्ट संकल्पना, स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं असणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून पुन्हा जो विषय पहिल्या खंडात सांगून झालेला आहे, पुन्हा तोच विषय जणू काही द्विरोक्ती केल्याप्रमाणे पुन्हा आपल्यासमोर मांडण्यात येतोय। आविहि सन्नहितं गुहाचरम नाम महत्पदन अशा प्रकारे या मंत्रांची सुरुवात झाली। अत्यंत अलौकिक प्रकाशरूप असलेलं असं हे आत्मस्वरूप। हा आत्मा कुठे राहतो तर अंतःकरणाच्या गुहेमध्ये ज्याचा वास आहे असा हा आत्मा, जो सगळ्यांना प्राप्त केला जात नाही, पण सगळ्या पदार्थांचा आश्रयस्थान जो आहे असा, अधिष्ठान जो आहे असा आत्मा, अशा प्रकारचं वर्णन आपण पहिल्या मंत्रात बघितलं। एतत जानथ म्हणजे हे शौनक तू त्याला जाण। पराविद्या आणि अपराविद्या या 2 विद्यांचा उल्लेख प्रकरणाच्या सुरुवातीला झालेला आहे। त्यातली सर्वश्रेष्ठ विद्या कुठली असेल तर ही पराविद्या आहे। या परम विज्ञातम वरिष्ठम प्रजानाम असा मंत्र इथे आलेला आहे। वरिष्ठ म्हणजे श्रेष्ठ, अशी श्रेष्ठ असलेली ही पराविद्या। या पराविद्येचा विषय जो आहे तो आत्मा, त्या आत्म्याला जाणून घे। दुसऱ्या मंत्रामध्ये पुन्हा यत अर्चित यत अणुभ्य अणुः अशा प्रकारचे शब्द आलेले आहेत। अर्चिमत म्हणजे दीप्तिमान, पुन्हा प्रकाशस्वरूप, दीप्तिरूप असा ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा ज्याच्या प्रकाशामुळे बाकीच्या इतर वस्तूंचं ज्ञान होतं, परंतु बाकीच्या इतर वस्तूंचं ज्ञान ज्याच्या प्रकाशात होतं त्याचं ज्ञान होण्याकरता दुसरा कुठलाही प्रकाश आवश्यक नाही, असं जे स्वरूप आहे ते आत्मस्वरूप। ते अणुपेक्षाही सूक्ष्म आहे। अणोरणियान महतो महियान, अणुपेक्षाही सूक्ष्म असलेलं पण तितकंच तसंच व्यापकही आहे असं जे स्वरूप आहे। तत् एतत् अक्षरम ब्रह्म, त्या अक्षर ब्रह्मतत्वाचं वर्णन इथे करतायत। तेच ब्रह्मतत्व आहे।
तेच प्राण, वाणी आणि मन यांचंही अधिष्ठान आहे. तेच सत्य आहे, तेच अमृत आहे. आणि म्हणून उपनिषदकार म्हणतात, तत् वेधव्यम सौम्य विद्धी. हे सौम्य, हे वत्सा, ते तत्व तू जाणून घे. ब्रह्माचा वेध घेण्याची साधना पद्धती सांगितली आहे. जितकी प्रिसाईज आणि जितकी उत्तम साधना आपण करू तितकी त्याची प्राप्ती लवकर आपल्याला होईल. आणि हे सगळं करण्याकरता म्हणून आधीच्या प्रकरणामध्ये पुन्हा स गुरुमेवाभिगच्छेत असं सुद्धा सांगितलेलं आहे. 3ऱ्या मंत्रामध्ये आणि 4थ्या मंत्रामध्ये फार सुंदर दृष्टांत आपल्यासमोर उपनिषदकार मांडतायत. धनुष्य आणि बाण आणि त्या बाणाने लक्ष्याचा वेध. 3ऱ्या मंत्रात उपनिषदाला धनुष्य सांगितलेलं आहे. उपनिषद अस्त्र असलेलं धनुष्य आणि त्याच्यावर आपल्या उपासनेचा तीक्ष्ण बाण चढवायचा. उपनिषदांचा अभ्यास करायचा आणि उपासनेचा तीक्ष्ण बाण चढवायचा आणि तो घेऊन ब्रह्मभावात तल्लीन होऊन त्या अक्षर स्वरूपावरचा वेध घ्यायचा. तद्एव अक्षरम सौम्य विद्धी. अशा प्रकारचं मार्गदर्शन उपनिषदकारांनी 3ऱ्या मंत्रात केलं. तसाच प्रकारचा विषय 4थ्या मंत्रात पुन्हा आपल्यासमोर आला. प्रणवोपासनेचा सुंदर वर्णन. प्रणव म्हणजे ओंकार. हे ओंकार हेच धनुष्य आहे आणि जीवात्मा हा बाण आहे. प्रणवो धनु शरो ह्यात्मा ब्रह्मतल्लक्ष्यमुच्यते. आणि लक्ष्य काय आहे तर ते ब्रह्मतत्व आहे. त्या ब्रह्मतत्वाचं लक्ष्य म्हणजे ब्रह्मतत्वाचं वेध घ्यायचं आहे. कोणी घ्यायचं आहे? जीवात्म्याने घ्यायचं आहे. तो बाण त्या लक्ष्याला जाऊन भिडला पाहिजे. या ओंकाराचं पण अतिशय सुंदर वर्णन आपण याआधी पण पाहिलेलं आहे आणि कठोपनिषदामध्ये पण पाहिलेलं आहे. एतदालंबनम श्रेष्ठम एतद आलंबनम परम. उपनिषदकारांनी मांडलेल्या या दृष्टांचा जरा विचार करू आणि मग पुढे जाऊ. बाण आणि धनुष्य. जेव्हा धनुष्यवर जो बाण चढवतो तो माणूस सर्वात पहिले आपले बाण कसे आहे हे तपासतो. बाण चांगल्या क्वालिटीचे असले पाहिजे, ते चांगले असले पाहिजे, ते तीक्ष्ण असले पाहिजे. तीक्ष्ण नसतील तर बाणांना तीक्ष्ण करण्यात येतं. आणि एक लक्षात घ्या, लक्ष्य भेद करायचा असेल, लक्ष्याचा वेध घ्यायचा असेल तर एकच बाण पुरेसा आहे. आपल्या आयुष्यातला आपल्याला मिळालेला हा नरदेह, हा एकच बाण, याच नरदेहामध्ये याच एका बाणाने याच एका जीवनात आपण लक्ष्याचं भेदन करायचं आहे. जो बाण असतो तो तीक्ष्ण असायला पाहिजे, तो एकाग्र असला पाहिजे. एकाग्र म्हणजे एकच अग्र असलं पाहिजे, त्याचं टोक एकच असलं पाहिजे. अनेक टोकं असलेला बाण नसतो कधी. आणि टोक नसलेला बाण जर का वापरला तर त्याचाही काही उपयोग होणार नाही. ज्या बाणाला टोकच नाही तो बाण लक्ष्यामध्ये जाऊन रुतणार नाही. कदाचित लक्ष्यापर्यंत जाईल, तिथे अथळेल, पण खाली पडून जाईल. म्हणून तो बाण तीक्ष्ण असला पाहिजे, एकाग्र असला पाहिजे, म्हणजे ज्याचं एक अग्र आहे असा असला पाहिजे. तो बाण सरळ असला पाहिजे. सरळ. जर का तिरका तरका बाण असेल तर तो काही कामाचा नाही. मग आता इथे प्रश्न आहे की आपल्या जीवात्म्याला, आपल्या अंतःकरणाला जर का त्यांनी सांगितलं असेल, आपल्या उपासनेला तीक्ष्ण करायला सांगितलं असेल, तर आपलं अंतःकरण, आपली उपासना ही तशी सरळ, स्वच्छ, निष्कपट, शुद्ध आहे का हे आपण ठरवायला पाहिजे. का आपण तिरक्या मनाचे, तिरक्या चालीचे, बेरके असे जर का असू तर आपला जो बाण जिथे जायला पाहिजे तिथे तो पोचेल का? शक्य होणार नाही. म्हणून आपली उपासनासुद्धा तीक्ष्ण असली पाहिजे. तीक्ष्ण म्हणजे एकाग्र झालेली पाहिजे, ती शांत आणि शुद्ध मनाने केलेली पाहिजे. म्हणून उपनिषदांचा हा जो अभ्यास आहे हे करण्याकरता आपलं स्वतःचं अंतःकरण, आपलं मन हे शुद्ध आणि शांत असायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला निष्काम कर्म आणि निष्काम उपासना सांगितलेली आहे. या निष्काम कर्म उपासनेने आपल्या चित्ताची शुद्धी आणि शांती झाली की मग असा हा प्रत्यंचेवर चढवलेला बाण, ओंकारावर चढवलेला हा जीवात्मा ब्रह्माची प्राप्ती करू शकतो. पण त्याच्याकरता मात्र असंख्य प्रकारचे प्रयत्न निरंतर लागतात. प्रदीर्घ काळपर्यंत ही साधना करावी लागते. साधे व्यवहारातले जर का आपण
ऑलिम्पिक्समध्ये आर्चरी असते बघा, ते लक्ष्य भेदणारे जे असतात, धनुष्यबाण हातात घेऊन उभे असतात, ते कितीतरी तास प्रयास करत असतात, रोज प्रॅक्टिस करत असतात. तसंच त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा या ओंकाराचा धनुष्य घेऊन प्रॅक्टिस करायची आहे, साधना करायची आहे, नित्यनेमाने करायची आहे. समर्थांनी फार सुंदर प्रकारे नित्यनेमाचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या अंतर्भाव नावाच्या एका काव्यात समर्थ म्हणतात, नित्यनेमे सत्व चढे, नित्यनेमे शांती वाढे, नित्यनेमे मोडे देहबुद्धी. आपली देहबुद्धी घालवायची असेल तर नित्यनेम आवश्यक आहे. आणि ते धनुष्य पेलण्याची ताकदसुद्धा असली पाहिजे आपल्या अंगात. धनुष्य पेललं पाहिजे आणि तो बाण आणि ती प्रत्यंच्या मागपर्यंत खेचता आली पाहिजे. मग धनुष्य कुठलं आहे इथे, तर उपनिषदांचं धनुष्य आहे, ओंकाराचं धनुष्य आहे. ते पेलण्याकरता तेवढी शक्ती, म्हणजे तेवढा अभ्यास, तेवढं श्रवण आणि मनन आपलं झालेलं असणं आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे प्रत्यंच्या मागे खेचायची म्हणजे काय, खेचून धरायचं. काय खेचून धरायचं, काय आवरायचं, आपले इंद्रिय आवरायचे, आपलं मन आवरायचं, सगळ्या बाह्य विषयांपासनं बाहेर जाणाऱ्या आपल्या स्खलनशील वृत्तीला आवरून धरायचं, ओढून धरायचं आतमध्ये, तर हा बाण जाऊ शकतो. म्हणून इथे विवेक, वैराग्य संपन्नता, साधन चतुष्टय संपन्नता अशा प्रकारचं दर्शवलेलं आहे. आणि जो अप्रमत्तेनं, म्हणजे जो कोणी प्रमाद करत नाही असा अत्यंत सावध होऊन जो साधक अशा प्रकारे साधना करतो, अशा प्रकारे सूक्ष्म दृष्टी ठेवून एकाग्र बुद्धीने साधना करतो, तो लक्ष्यभेदन करू शकतो. लक्ष्यभेदन करण्याकरता बघा, जेव्हा धनुष्यावर बाण चढून उभे राहतात त्यावेळेला आपला श्वाससुद्धा ते रोखून धरतात. आपल्याला श्वाससुद्धा आवरून धरायचा आहे. मन, वाणी, बुद्धी, प्राण, आपले विचार, आपलं अंतःकरण सगळं आवरून धरायचं, सगळं रोखून धरायचं. आणि मग कशाचा वेध घ्यायचा, त्या असीम आत्म्याचा वेध घ्यायचा, त्या बृहत ब्रह्मतत्वाचा वेध घ्यायचा. आपल्याच अंतःकरणाने मी देह नाही, मी आत्मा आहे, मी असीम आहे, मी अनंत आहे, मी नित्य बुद्ध शांत आहे, अशा प्रकारे जो विचार करतो तो त्या आनंदाची प्राप्ती करू शकतो. त्या आनंद तत्वाची प्राप्ती करण्याकरता म्हणून आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारची साधना उतरवणं आवश्यक आहे. बघा, दोन विषय आहेत. विचार बघा, एक आहे आपण जीवन जगत असतो, प्रपंच करत असतो, ते करता करता मध्ये मग 1 तास किंवा अर्धा तास किंवा 10 मिनटं किंवा जसं जमेल तसं साधना करतो. म्हणजे जीवन जगत असताना मध्ये जमेल तशी साधना. आणि याच्या बरोबर उलटं आहे, आमचे डॉक्टर काका सांगतात, साधना करीत असताना जीवन जगणं. म्हणजे अखंड साधनेत राहायचं, अखंड त्याच विचारात राहायचं, अखंड निधिध्यासनात राहायचं आणि तो विचार करत असताना आपलं जीवन, आपला प्रपंच जसा चालू आहे तसा चालू ठेवायचा. फार महत्त्वाचं आहे. अतिशय सुंदर विचार. साधना करत असताना आपलं जीवन व्यतीत करायचं का जीवन जगत असताना जमेल तशी साधना करायची. प्रत्येकाने थोडंसं अंतर्मुख होऊन याचा विचार करावा. एक लक्षात ठेवायचं मात्र, एकदा का तो बाण सुटला, एकदा का तो बाण त्या ध्येयाप्रत जाऊन लागला आणि वेध घेतला गेला की त्याच्यानंतर त्या धनुष्याचं सुद्धा काही काम राहत नाही आणि बाणाचं सुद्धा काही काम राहत नाही. म्हणून ब्रह्मलक्ष्याची प्राप्ती झाल्यानंतर मग तो ओंकार म्हणून साधन देखील सुटतं, उपनिषद ग्रंथ अभ्यास तो देखील निवृत्त होतो. अशा प्रकारे सुंदर मंत्र आपण मागच्या वेळेला बघितले. आज पुढे जाऊया आपण. 5व्या मंत्राचा आपल्याला अभ्यास आज करायचा आहे. त्या 5व्या मंत्रामध्ये उपनिषदकार म्हणतात, यस्मिंदो पृथ्वी चांतरिक्षम ओतः मनः सह प्राणैश्च सर्वे तत् एवैवं जानथ आत्मानं अन्यावाचो विमुंचथ अमृतस्यैष सेतुः. याचा अर्थ असा आहे, ज्यामध्ये द्युलोक, पृथ्वी, अंतरिक्ष व प्राणांसह मन ओतप्रोत भरून राहिले आहे. म्हणजे सर्व विश्व ज्या आधारावर आहे त्या एका आत्म्यालाच जाणा, इतर सर्व बोलणी सोडून द्या. हाच परमात्मा, हा अमृताचा म्हणजे मोक्षाचा सेतू आहे, म्हणजे साधन आहे. अशा प्रकारचा अतिशय सुंदर मंत्र आपल्याला इथे उपनिषदकार सांगताय. द्युलोक याचा अर्थ होतो तारे,
नक्षत्र, चंद्र, सूर्य इत्यादी सगळे ग्रहमंडल याला द्युलोक असं म्हणतात. त्याचं दुसरं नाव खगोल आहे. खगोलशास्त्र आपण म्हणतो. त्याच्यामध्ये या सगळ्या ग्रहताऱ्यांचा अभ्यास होतो. तसंच भूलोक म्हणजे पृथ्वी, द्युलोक आणि पृथ्वी म्हणजे भूलोक, खगोल आणि भूगोल. भूगोल या भूगोलामध्ये पशु, पक्षी, मानव, सर्व प्रकारचे प्राणी या सगळ्यांचा अंतर्भाव होतो या पृथ्वीवर. आणि या दोघांच्या मध्ये जे राहतं त्याला अंतरिक्ष म्हणतात. या अंतरिक्षामध्ये विमानं उडतात, उपग्रह असतात, पक्षी हवेमध्ये विहार करतात. या तीनही याच्यात म्हणजे आपल्या पृथ्वीवर, भूगोलावर आणि खगोलामध्ये म्हणजे पूर्ण अंतरिक्षामध्ये आणि द्युलोकामध्ये सगळीकडे एक साथ एक समान तत्व आहे. समान तत्व. आणि सगळ्यांच्या मनामध्ये, प्राणामध्ये, इंद्रियांसहित सगळीकडे तेच आत्मतत्व ओतप्रोत भरलेलं आहे. ओतम मनः सह प्राणैश्च सर्वैः असं म्हणतात उपनिषदकार. म्हणजे प्राण आणि मनापासून सगळं ओतप्रोत तत्व. आता ओतप्रोत म्हणजे काय? शब्द आपल्याला माहिती आहे. आत बाहेर असा एक अर्थ सर्वसामान्य भाषेत निघतो. पण ओतप्रोत याचा अर्थ ज्याप्रमाणे एक धागा आडवा असतो आणि एक धागा उभा असतो, अशा प्रकारे उभ्या आडव्या धाग्यांनी वेढलेलं जे कापड असतं ते कापड कसं घट्ट असतं. पण ते कापड जरी असलं तरी तिथे सूत आणि फक्त सूतच असतो. धागा आणि धागाच फक्त काय तो असतो, तो कापडाच्या रूपात आपल्याला प्रतीत होतो. आडवं आणि उभं सगळीकडे त्या कापडाला कुठेही स्पर्श केला तरीसुद्धा आपण त्या धाग्यालाच स्पर्श करत असतो, त्या सुतालाच स्पर्श करत असतो. त्या कपड्यामध्ये सुताशिवाय दुसरं काहीही नसतं. अगदी त्याचप्रमाणे खगोल असो, भूगोल असो, अंतरिक्ष असो, कुठेही असो तरी त्याच्यामध्ये फक्त आत्मतत्वच तेवढं व्यापून भरलेलं आहे. ज्याप्रमाणे दागिन्यामध्ये सोन्याशिवाय काही नाही, अगदी त्याचप्रमाणे समस्त चराचर सृष्टीमध्ये आत्मतत्वपेक्षा दुसरं काहीही नाही. हा विचार जरा नीट करायला पाहिजे. आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये जे जे काही विचार उत्पन्न होतात, आपल्या जाणीवेच्या कक्षेत जे काही येतं, जे काही आपल्याला समजू शकतं, जे काही आपल्याला आकलन होतं, त्या सगळ्या गोष्टी ज्या जाणवतात, समजतात, कळतात, त्या सगळ्या गोष्टी एका आत्मप्रकाशातच प्रकाशित होत असतात. आत्मप्रकाश आहे म्हणून आपलं मन विचार करू शकतं. आत्मप्रकाश आहे म्हणून आपले प्राण काम करू शकतात. आत्मप्रकाश आहे म्हणून बुद्धी निर्णय घेऊ शकते किंवा एखादं चित्त एखाद्या गोष्टीचं अवधारण करू शकतं. आत्मप्रकाश आहे म्हणून अंतःकरणाला अस्तित्व प्रदान होतं. कोणताही विचार घ्या, कोणतीही जागा घ्या, कोणतंही स्थळ घ्या, कशाचीही कल्पना करा, स्वर्ग नरकाची कल्पना करा, पृथ्वीवरच्या अनेक वेगवेगळ्या विषयांची कल्पना करा, 14 भुवन पाताळ यांचा विचार करा. हा सगळा विचार केवळ एका मनाच्या कल्पनेने होतो. मनच आहे जे कल्पना करत असतं. आणि त्या मनाचं अधिष्ठान काय असेल तर ते आत्मतत्व आहे. मनाचंही अधिष्ठान स्वरूप ज्याला म्हटलेलं आहे. म्हणून आत्मा असेल तर आपली वाचा, वाणी बोलण्याचं काम करू शकते. आत्मा असेल तर नाक गंध घेऊ शकतो. आत्मा असेल तर त्वचा स्पर्श करू शकते किंवा रसना चव चाखू शकते. आत्मा नसेल तर काय होतं? विचार करा. सगळं आहे, नाक आहे, तोंड आहे, डोळे आहे, सगळं आहे, पण शरीरामध्ये जे मुख्य असायला पाहिजे ते नाही, आत्मतत्व नाही. मग प्रेताला पण सगळं असतं, पण जमतं का? नाही जमत. मग काय म्हणतो आपण? तिथे जे असायला पाहिजे ते तत्व तिथे नसतं, आणि ते तत्व तिथे नसल्यामुळे त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून या आत्म्याच्याच अधिष्ठानावर ह्या सगळ्या गोष्टी काम करतात. म्हणून हे सौम्य, हे शौनक, तम एव एकम जानथ, त्या एका तत्वालाच जाण. एवम एकम, त्या एका तत्वालाच, बाकीच्या तत्वांना जाणू नको. तेच एक तत्व आहे आणि त्या एकाच तत्वाला जाण. बस तेवढंच. सगळ्यात एक आहे. सर्व प्राणिमात्रांमध्ये
सर्व चराचर सृष्टीमध्ये, खगोलामध्ये, भूगोलामध्ये, अंतरिक्षामध्ये सगळीकडे एकच तत्व आहे, त्याच एकाला जाण. हाच तो प्रश्न होता ना शौनकाने विचारलेला. कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति इति. एक काय आहे जे जाणल्यामुळे सगळं काही जाणल्यासारखं होतं, त्याचं उत्तर पुन्हा एकदा उपनिषदकार देत आहेत. त्याच एका तत्वाला जाण, तम एवं एकम जानथ. आचार्य फार सुंदर वर्णन करतात इथे. सर्वैहि तमेव सर्वाश्रयम एकम अद्वितीयम जानथ. सर्वांमध्ये व्यापक असलेला, तम एवं एकच, सर्वाश्रय म्हणजे सगळ्यांचा आश्रय असलेला, सर्वांचं अधिष्ठान असलेलं असं एकमेवाद्वितीय तत्व जे आहे ते जाणून घे. अतिशय सुंदर विचार इथे मांडतायत. पण हे जाणून घे म्हणतायत, पण हे कसं जाणायचं? कारण आपल्याला सगळीकडे तो भेद दिसतो, अनेक रूपं दिसतात. एक थोडीशी कथा बघू म्हणजे आपल्याला कळेल गोष्ट कशा प्रकारे एक बघायचं आहे, सर्वांमध्ये एक काय आहे ते कसं बघायचं. एक मुलगा होता, कॉलेजमध्ये जाणारा होता. कॉलेजमध्ये गेला आहे, आता सुट्ट्यांमध्ये घरी येतो. घरी आल्यानंतर मग आई आपल्या मुलाला कोड कौतुक करायचं, मुलाच्या आवडीचे पदार्थ म्हणून लाडू करून खाऊ घालायचे त्याला. मुलगा म्हणतो मला बेसनाचे लाडू फार आवडतात. आई बेसनाचे लाडू करायला घेते. आता आईने ते सगळं बेसन भाजलेलं असतं कढईमध्ये गॅसवर, त्याच्यात सगळं काय घालायचं ते सामान घातलेलं असतं. आणि ती कढई आता बाहेर आणून टेबलावर ठेवते, एक ताट घेऊन येते आणि आता ते गार झालेलं लाडू वळायचे, लाडू बांधायला म्हणून ती आता घेते आणि लाडू करायला लागते. लाडू करते आणि तर ताटात ठेवते. लाडू वळण्याचं काम सुरू आहे. तो मुलगा शिकलेला आहे, जरा जास्त शिकलेला आहे थोडासा. तो आईला म्हणतो गमतीत, आई तू हे काय करतेस? आई म्हणते मी लाडू करतेस. आईचे 2 लाडू करून तिथे ताटात ठेवलेले असतात. तो मुलगा आईला म्हणतो आई हे किती लाडू आहेत? आई म्हणते 2. तो म्हणतो नाही 2 नाही, हे 3 लाडू आहेत. कसं? बघ मी सांगतो तुला. हा 1 आणि हा 2. 1 आणि 2 किती झाले? 3. असं विचारतो आणि आईला चक्रावतो. गंमत आईला पण कळते. बाजूलाच त्याचे वडील उभे असतात. ते वडील पण ही गंमत ऐकत असतात. वडील पण अभ्यास केलेले असतात वेदांतशास्त्राचा. मुलगा कसा आईची गंमत करतो हे त्यांच्याही लक्षात येतं. मग ते पण गमतीने म्हणतात की असं का? मग आता एक काम करू. हा 1 लाडू आईला म्हणतात हा तू घे, हा दुसरा लाडू हा मी घेतो आणि जो तिसरा लाडू आहे ना तो त्याला देऊ. हा तिसरा लाडू त्याच्याकरता ठेव. असं म्हटल्याबरोबर त्या मुलाला कळतं आपली चूक आणि तो म्हणतो की नाही असं चालणार नाही. मग आता थोडासा विचार करायचा. वडील आपल्या मुलाला समजून सांगतायत कशा पद्धतीने विचार करायचा. त्या कढईमध्ये जे बेसन भाजून ठेवलेलं आहे ते बेसन कढईमध्ये वेगळ्या आकारामध्ये तसंच पडलेलं आहे. पण त्या कढईतलं थोडासा भाग आई काढते, आपल्या हातात घेते. त्या कढईतला थोडासा तुकडा परिच्छिन्न करून आपल्या हातात घेते आणि त्याला आकार देते. त्याला आकार दिल्यानंतर जर का गोल केला आकार तर त्याला लाडू म्हणण्यात येतं. जर का चपटा थापून जर का केला वडी म्हणण्यात येतं. मग आकार जसा मिळेल, जसं रूप होईल तसं त्या रूपाप्रमाणे त्याला नाम पडतं. त्या कढईतल्या त्या बेसनाला काय म्हणायचं कोणाला सांगता येत नाही. त्याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे, साखर घातलेली आहे, हलवून तयार आहे ते. त्याची आणि त्या लाडवाची चव एकच आहे. लाडू पण चाखून बघितला काय किंवा त्या कढईतलं ते बेसन घेऊन ते चाखून बघितलं काय, चव एक समान एकच आहे. पण इथे आलेल्या ताटातल्याला आता लाडू म्हणतात. जोपर्यंत तो तिथे आहे तोपर्यंत तो सगुण निराकार आहे कढईमध्ये. बाहेर आला आणि ताटात पडला तेव्हा त्याला आकार येतो, तो सगुण साकार होतो, लाडू होतो. आणि मग जेव्हा तो ताटात येतो तेव्हा त्याची मोजणी करता येते, त्याला मोजता येतं. तो मेय पदार्थ होतो.
आणि जोपर्यंत तो कढईमध्ये आहे तोपर्यंत तो अमेय राहतो, त्याला मोजता येत नाही. त्या कढईत किती लाडू आहे विचारलं तर सांगता येत नाही, पण त्या कढईतलेच वेगवेगळे भाग करून छोटे लाडू केले तर 50 होतील, मोठे केले तर कदाचित 25 होतील, पण होतील, मोजता येतील. मोजणी ही सगुण साकाराची होते. जे निर्गुण असतं ते अमेय राहतं, त्याची मोजणी होत नाही, मोजदात त्याची शक्य नाही. आता वडील त्याला मुलाला सांगतायत समजून, जरा लाडू मोज रे किती आहेत. एवढ्या वेळामध्ये आईचं काम सुरूच होतं. यांच्या गप्पा सुरू आहेत, आई आपली काम करते. हळूहळू लाडू वळते आणि ताटात ठेवते. 10-12 लाडू त्या ताटामध्ये झालेले असते, तयार असतात. आता वडील विचारतात मुलाला, जरा मोज रे किती आहेत. मुलगा लगेच मोजतो, 1 2 3 4 5 7 आणि सांगतो 10 लाडू झालेत तयार म्हणून. वडील म्हणतात नाही, जरा पुन्हा एकदा मोज, बरोबर मोज. तो पुन्हा मोजतो, 1 2 3 4 5 7 7 10 झालेत म्हणून सांगतो. तसं नाही रे, नीट मोज. एकेका लाडवावर बोट ठेवून एक लाडू नीट मोज असं म्हणतात. मग तो एकेका लाडावर बोट ठेवतो, 1 2 3. वडील म्हणतात थांब जरा, पुन्हा मोज, 1 2. आता वडील त्याला म्हणतात थांब, इथे ज्या लाडवावर तू बोट ठेवला आहे त्याला तू 2 म्हणतोयस, पण तिथे 1 लाडू आहे का 2 लाडू आहेत. आता मुलगा विचार करायला लागतो. आता तो म्हणतो की हां, लाडू तर एकच आहे. मग 1 आणि हा 1, एकच लाडू. आणि हा 3 नाही लाडू, तिथे पण एकच लाडू आहे. हा 1, हा 1, हा 1. प्रत्येक लाडू हा एकच आहे. एकच लाडू आहे, तिथे 2 लाडू नाही आहेत. पण आपल्या दृष्टीला अनेक दिसतात आणि आपण लगेच मोजायला लागतो आणि मग मोजून सांगतो 1 2 3 4 5 6. तत्वदृष्ट्याने विचार केला तर त्याच्यात जे तत्व आहे ते त्या कढईतल्या तत्वासारखंच आहे. या लाडवात जे तत्व आहे तेच तत्व त्या लाडवात सुद्धा आहे. या लाडवात जी चव आहे तीच चव त्या दुसऱ्या लाडवात सुद्धा आहे. पण असं जरी का असलं तरी सुद्धा अनेक लाडू दिसतात, पण त्या सर्व अनेक लाडूंमध्ये एकच तत्व आहे. प्रत्येक लाडू एकच आहे. अगदी त्याचप्रमाणे हा 1, तो 1, ती 1, ते 1, अशा पद्धतीने प्रत्येक स्वरूपामध्ये, एकेका स्वरूपामध्ये एकच तत्व सर्गित वाकून आहे. त्या एकाला जाणायचं, त्या एकाला जाणणं म्हणजे त्या निर्गुण तत्वाला जाणणं, म्हणजे त्या आत्म्याला जाणणं. म्हणून माझा आत्मा, तुझा आत्मा, त्याचा आत्मा, त्या पशुचा आत्मा असा जेव्हा विचार करतो आपण, त्यावेळेला आत्मदृष्टीने सगळ्यांचा आत्मा एकच आहे. एकम एवम अद्वितीयम. एकम जानथ, त्याला जाण. कसं जाणायचं? अशा प्रकारे समजून घेऊन जाणायचं. पण नुसतंच समजून घेऊन जाणून चालत नाही, नुसताच परोक्ष विचार करून चालत नाही, तर अपरोक्ष अनुभव घ्यायचा आहे. म्हणून त्याला कसं जाणायचं? तर अनुभव घेऊन जाणायचं. एकम जानथ, तेच होऊन जाणायचं. ज्याप्रमाणे एखादा बिंदू सागरामध्ये मिळून जातो, मिठाची बाहुली समुद्रामध्ये समुद्र जाणायला म्हणून जाते आणि समुद्राकार होऊन जाते, विरघळून जाते, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला आपल्यातल्या या जीवरूप मीला त्या परब्रह्मामध्ये लय करून टाकायचा. अशा प्रकारे जाणायचं. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. इथे उपनिषदकारांनी तत्त्वम असीचा मार्मिक दृष्टांत, थोडक्यात दृष्टांत नाही म्हणता ना, मार्मिक विचार इथे सांगितला आहे. तू त्याला जाण, एकच होऊन जाण, तू तेच आहे असं समजून जाण. आणि मग समर्थ रामदास स्वामी आपल्याला खूप छान समजावून सांगतात. दुजे वेण ते ध्यान सर्वोत्तमाचे. दुजे वीण म्हणतायत, दुसरं कोणी नाही, मी ध्यान करणारा आणि तो ज्याचं मी ध्यान करतोय ते तत्व दुसरं तत्व असं नाही, ते आणि मी एकच आहे. दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे. किंवा पुढे समर्थ सांगतात, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. तोच राम सर्वत्र, तोच आत्माराम सर्व चराचर सृष्टीमध्ये बघण्याची दृष्टी अशा पद्धतीने प्राप्त करून घ्यायची असते. आणि मग उपनिषदकार इथे सांगतात, अन्या वाचो विमुंचथ, बाकी बडबड बंद करून टाक. काय सुंदर सांगितलंय. पहिले जानथ म्हणजे जाणून घे,
काय स्वरूपाचं आहे ते जाणून घे. आणि ते झाल्यानंतर मग आता काय सांगतायत, आता बाकी बडबड बंद कर. अन्या वाचो विमुंचथ म्हणजे काय, इथे पथ्य सांगितलं आहे. ज्याप्रमाणे वैद्याकडे गेल्यानंतर वैद्य आपल्याला पथ्य सांगतो, हे खाऊ नका, ते खाऊ नका. जोपर्यंत हे औषध सुरू आहे, त्याचा इलाज सुरू आहे रोगाचा, तोपर्यंत तुम्ही पथ्य सांभाळा. पथ्य सांभाळा. म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा जेव्हा हे लक्षभेदन करणारे, काय नाव, मनू भाकर, ऑलिम्पिक्समध्ये मेडलिस्ट, सोशल मीडियापासून दूर राहण्याचं पथ्य सांभाळलं. म्हणजे निरंतर साधना करायची हा एक प्रयत्न आणि प्रयास वेगळाच, पण त्याचबरोबर पथ्य पण सांभाळावी लागतात. म्हणजे आपल्या देहाची नीट काळजी घेणं आणि सोशल मीडियापासनं आणि बाकीच्या सर्व गोष्टींपासनं स्वतःला दूर ठेवायचं, ती पथ्य सांभाळण्याचं पण काम करायचं. इथे फार मोठं पथ्य सांगितलं आहे उपनिषदकारांनी. अन्यवाचो विमुंचथ. अन्यवाचा म्हणजे काय, आपण बघतोय पराविद्या आणि अपराविद्या. आता पराविद्येचा विचार सुरू आहे. पराविद्या जे अक्षरतत्वाची विद्या जी आहे त्याला पराविद्या म्हणतात. त्याचा विचार करत असताना बाकी दुसरं जे आहे त्या दुसऱ्याचा त्याग कर. अन्य जे आहे त्याचा त्याग कर. म्हणजे अपराविद्यारूप असलेली जी वाणी आहे, अपराविद्यारूप असलेले जे सर्व कर्मकांड आहे त्याचा त्याग कर. ती सगळी साधने सोडून दे. साधनांसहित सगळंच्या सगळं सोडून दे, असं उपनिषदकार इथे म्हणतात. कारण का, ती सगळी साधनं आणि ती सगळी अपराविद्या जी आहे ती सकाम आहे. म्हणून त्या सकामतेचा त्याग कर. विमुंचत परित्यज्य तत्प्रकाशम च सर्वं कर्म ससाधनम, असं आचार्य इथे सांगतात. हा याचा मुख्य अर्थ आहे. अन्यावाचो विमुंचत. आपण साधक म्हणून काय पद्धतीने विचार करू शकतो, थोडासा विचार त्याच्याबद्दल करू. आपण साधक आहोत. आपण कर्मकांड कोणी करत नाही, यज्ञयाग कोणी करत नाही आजकालच्या काळात. मग आपण तर ते पहिलेच सर्व सोडून दिलेलं आहे. आपल्याकडनं आधीच ते सगळं सुटलं आहे. मग ते सोडून दिलं तर पथ्य पाळायचं कामच नाही, असा आपण विचार करू शकतो आणि स्वतःला धन्य मानू शकतो. पण तसं नको. थोडा विचार आपणही करायला पाहिजे. साधक म्हणून आजच्या काळात बाकीच्या गोष्टी बंद कर. याचा अर्थ बाकीच्या इकडच्या तिकडच्या ज्या गोष्टी असतात, गप्पा असतात, जल्प ज्याला म्हणतात, तर्क कुतर्क असतात, अनेक ठिकाणी आपण जे गप्पा मारत बसतो ते सगळे बंद कर. थोडा विचार करावा प्रत्येक साधकाने. दिवसभरामध्ये आपण किती गोष्टींच्या चिकित्सेमध्ये आणि चर्चेमध्ये, अनावश्यक चर्चेमध्ये वेळ वाया घालवला. खाण्यापिण्याच्या गोष्टी असो, एखादी भाजी तुम्ही कशी करता, आम्ही अशी करतो. तुम्ही रस्सा करता का, तुम्ही चिंचगूळ घालता का, आम्ही अशी करतो. सुरू होते चर्चा, सुरू होते. पॉलिटिक्स, कोण येणार आहे दिल्लीत, काय होतं, किती सीट्स, सुरू चर्चा. आणि ती चर्चा 1-5 मिनटं असं नाही, 10-10, 15-15, 20-20 मिनटं, अर्धा तास चालते. क्रिकेटमध्ये कोण जिंकणार आहे, पॉलिटिक्समध्ये काय चाललं आहे, स्टॉक्स प्राइसेस किती खालतीवरती जात आहेत. अतिशय गप्पिष्ट माणूस आपण. साधं फोनवर जरी का बोलायला गेलो, 5 मिनटाचा फोन कॉल असतो, 5 मिनटामध्ये आपल्याला काय सांगायचं ते दुसऱ्या माणसाला सांगता येतं. पण तेवढं करून आपण थांबत नाही. मग अजून काय विशेष, अजून काय विशेष, अशा प्रकारे आपण चौकशा करत बसतो. म्हणून गप्पा मारणं, अनावश्यक गप्पा मारणं, इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत राहणं, हे साधकांनी ताबडतोब बंद करायला पाहिजे. गोंदवलेकर महाराज सांगतात, जे लोक नाम घेतात, नाम जप करतात, त्यांचा जप जेव्हा ते दृश्य प्रपंचातल्या चर्चा करतात आणि वायफळ बडबड करतात, तेव्हा ते सर्व नामानी साचलेलं जे पुण्य असतं ते सर्वच्या सर्व पुण्य वाया जातं. म्हणून थोडंसं मौनात जाणं आवश्यक आहे. थोडासा विचार आपण करणं आवश्यक आहे. म्हणून बाकीची बडबड जेव्हा बंद करायला सांगितली ना, त्यावेळेला त्याच्यामध्ये अजून एक प्रकार असतो, तो म्हणजे दुसऱ्याची निंदा. नुसत्या चौकशा करणं नाही, तर त्या चौकशा करून झाल्याच्या नंतर माणूस काय करतो, तर दुसऱ्याची निंदा करतो. नाथ भागवतामध्ये जर का कुठला एक विषय पुन्हा नाथांनी सांगितला असेल तर तो हा आहे की दुसऱ्याच्या बद्दलची जरा पण निंदा करणं टाळावं.
सोडून द्यावं. निंदेचे शब्द वापरू नयेत. त्याच्याबद्दल कुठल्याही टीका टिप्पणी, कंप्लेंट्स, ऑब्झर्वेशन्स एकमेकांना शेअर करणं असं करू नये. कोणी 3 माणसं जमली की ते 4थ्याबद्दल बोलतात, तो 4था आला की मग ते 5व्याबद्दल बोलतात, आणि हे असं असंख्य सगळीकडे सुरू राहतं. म्हणून आपल्या वाणीला आवर घालावा, आपल्या विचारांना, आपल्या मनाला आवर घालावा. याचा विचार आपण मगाशीच प्रत्यंच्याबद्दल बरोबर केलेला आहे. या जगामध्ये कटू बोलून, निंदेचे अपशब्द, अपमानाचे शब्द बोलून काहीही साध्य होत नाही. बोलावंच लागलं तर मग थोडेसे प्रेमाचे शब्द बोलावे. आणि अशा प्रकारे हे जे पथ्य आहे, अन्यो वाचा विमुंचत, हे सर्व साधकांकरता लागू आहे. शक्यतो मौनात जावं, शक्यतो मौनाचा विचार करावा. म्हणून कोणावरही टीका टिप्पणी, अनावश्यक कॉमेंट्स न करता अनुद्वेगकरं वाक्यम सत्यम प्रियहितंच यत्, अशा प्रकारे विचार करून आपली साधना पुढे चालू ठेवली. उपनिषदकार इथे सांगतात, अमृतस्यैष सेतुः. अमृत, या अमृताचा सेतू, हा सेतू आहे. कशाचा सेतू आहे? एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर घेऊन जाण्याकरता. ही मोक्षाची साधना आहे. सेतू बांधून ठेवलेला आहे. हे जे ज्ञान आहे ना, हे इकडून तुला या तीरावरून त्या तीरावर, कुठल्या तीरावरून? मृत्यू लोकावरून अमृतत्वाच्या लोकाकडे घेऊन जाणारं एकतत्वाचं ज्ञान आहे, स्वस्वरूपाचं ज्ञान आहे. हे ज्ञान मला भवसागर तरून जाण्याकरता कामात येतं. भवसागर हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. भवसिंधू, भवसागर, भवनदी, या नदीला पार करण्याकरता म्हणून हा सेतू आहे. याचा एकच मार्ग आहे, हाच एक मार्ग आहे, आत्मज्ञान. भवसागर जर का तरून जायचं असेल तर आत्मज्ञानाशिवाय दुसरा मार्ग नाही, ज्ञानाशिवाय मार्ग नाही. ज्ञानात एव तु कैवल्यम, आपलं कल्याण त्यानीच होणार आहे फक्त. आचार्य इथे म्हणतात, तमेव विदित्वा मृत्यमेती नान्यपंथा विद्येनाय. श्वेताश्वतर उपनिषदातील एक मंत्र त्यांनी इथे दिलेला आहे, संदर्भ म्हणून सांगितलेला आहे. स्वस्वरूपाला जो जाणतो तोच मृत्यूला पार करू शकतो. दुसरा कुठलाही मार्ग नाही. नान्यपंथा विद्यते, दुसरा पंथच नाही, अन्य पंथ उपस्थितच नाही. एकच मार्ग आहे, एकच सेतू आहे. त्या एकाच सेतूला घेऊन जायचं आहे, आणि तो सेतू म्हणजे ज्ञानाचा आहे, आत्मज्ञानाचा आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, भगवद्गीता आपल्याला सांगते. अशा प्रकारे हा सुंदर मंत्र आपल्यासमोर उपनिषदकार ठेवतात. पुढच्या मंत्रामध्ये, मंत्र क्रमांक 6, या 6व्या मंत्रामध्ये अजून एक सुंदर दृष्टांत आपल्यासमोर उपनिषदकारांनी ठेवलेला आहे. अरा इव रथनाभौ सहता यत्र नाड्य स एषो अंतश्चरते बहुधा जायमानः ओम इत्येवं ध्यायथ आत्मानं स्वस्तिवः पाराय तमसः परस्तात्. रथचक्राच्या गड्ड्यामध्ये म्हणजे मध्यभागी जशा चाकाच्या आऱ्या एकत्र आलेल्या असतात, त्याप्रमाणे जेथे शरीराच्या सर्व नाड्या एकत्र येतात त्या हृदयामध्ये हा जणू अनेक प्रकारे उत्पन्न होऊन संचार करतो. त्या आत्म्याचे ओम असे सतत ध्यान करावे. अज्ञानाचे पलीकडे जात असताना तुमचे कल्याण असो. ज्या ब्रह्मतत्वाचं वेधन आपल्याला करायचं आहे, ज्या ब्रह्मतत्वाचा वेध घ्यायचा आहे, ते ब्रह्मतत्व कुठेतरी खूप दूर अगम्य ठिकाणी असं आहे का? मगाशी आपण विचार केला, धनुष्यावर प्रत्यंचा चढवून बाण मारायचा, कुठल्या दिशेने मारायचा? वरती का खालती? पूर्वेकडे का पश्चिमेकडे? किती दूर मारायचा? कुठल्या दिशेने आणि किती दूर? असा प्रश्न जेव्हा पडतो, कुठे मारायचा असा प्रश्न जेव्हा पडतो, त्याचं उत्तर दिलेलं आहे. उत्तर काय दिलेलं आहे? स एषो अंतश्चरते. तो बाण कुठे सोडायचा आहे? आतमध्येच, आपल्यामध्येच. तो आत्मा आपल्या हृदयामध्येच स्थिर आहे, स्थित आहे. ती जी चित आहे, चितरूपी जी जाणीव आहे, ते जे आत्मतत्व आहे, ते जाणीव, ते आत्मतत्व माझ्या संपूर्ण शरीरामध्ये व्याप्त आहे. वरपासून खालपर्यंत, केशाच्या टोकापासून तर नखाग्रापर्यंत
आपल्याला जाणीव आहे, कळतं आपल्याला. कुठे किडा चावला पायाला तरी सुद्धा कळतं. ही जी जाणीव आहे ह्याला परमार्थशास्त्रामध्ये हृदय असं म्हणतात. शरीरशास्त्रामध्ये जे हृदयात छातीमध्ये असतं त्याला हृदय असं म्हणतो आपण. या हृदयाची धडधड आपल्याला ऐकू येते. हे हृदय बंद पडलं की आपण समजतो की संपला खेळ म्हणून. पण हे हृदय चालू ठेवणारा जे तत्व आहे ते तत्व ह्या हृदयापुरतंच मर्यादित नसून संपूर्ण शरीरामध्ये व्याप्त आहे. संपूर्ण शरीरामध्ये जे व्याप्त आहे त्याला हृदय असं परमार्थशास्त्रात म्हणतात. आणि मग इथे अरा असं म्हटलेलं आहे. अरा एव म्हणजे अरेसारखे. म्हणजे आरे आपण माहिती आहे सगळ्यांना, स्पोक्स असतात बघा. सायकलचे चाकं पूर्वीच्या काळी स्पोक्स तुटायचे, ते बदलून घ्यावे लागायचे. ते सगळे स्पोक्स असतात ना ते चाकाच्या मध्यभागी येतात. अनेक ठिकाणावरून आले ते स्पोक्स मध्यभागी असतात. अगदी त्याचप्रमाणे सगळ्या नाड्या एका हृदयामध्ये येऊन मिळतात. या शरीरामध्ये असंख्य नाड्या आहेत, सहस्रांनी नाड्या आहेत. त्या सगळ्या नाड्या एका हृदयात येऊन मिळतात. आता हे हृदय कुठलं जे आत्ता वर्णन केलं ते परमार्थशास्त्राप्रमाणे जे चित्रूप आहे, जाणीव रूप आहे, ते जे आहे ते हृदय. त्या हृदयामध्ये सर्व नाड्या येऊन मिळतात. आणि त्या हृदयामध्ये तो आत्मा अनेक प्रकारे जणू काही संचार करतो. जायमानः म्हणजे उत्पन्न होतो, अशा प्रकारचं वर्णन इथे केलेलं आहे. या आत्म्याच्या मुळेच अनेक प्रकारचे जीव आपल्या अंतःकरणातल्या अनेक वृत्ती ज्या निर्माण होतात त्यांच्या साहाय्याने वेगवेगळ्या प्रकारचे सुखोपभोग भोगतात, विषयोपभोग भोगत असतात. अंतःकरणामध्ये अनेक प्रकारच्या ज्या वृत्ती निर्माण होतात त्यांचा आधार काय आहे, त्यांचं अधिष्ठान काय आहे? आत्मा आहे. तो आत्माच जणू ऐकतोय कानांच्याद्वारे, तो आत्माच जणू बोलतोय वाणीच्याद्वारे, तो आत्माच जणू मनन करतोय, विचार करतोय मनाच्याद्वारे, तो आत्माच जणू खातोय, पितोय, झोपतोय, खेळतोय, तो आत्माच स्वतःला स्त्री पुरुष इत्यादी समजून घेतोय, तो आत्माच स्वतःला गरीब श्रीमंत उंचा बुटका वेगवेगळ्या प्रकारे तो विचार करतो आहे. वेगवेगळ्या प्रकारचे हे विचार आणि ते विचार करून तो स्वतःला तसं मानतो, तसं समजतो, जीवाला तशी प्रेरणा देतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला क्षणोक्षणी प्रतीत होत असतात. हे सगळे विचार आपल्या मनामध्ये प्रत्येक क्षणाला येत असतात. अनेक प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये असंख्य वेळेला उपस्थित होत असतात. या सगळ्या वृत्ती ज्या आहेत, हे सगळे विचार जे आहेत याला उत्पन्न होणारे जायमानः आणि अंतःकरणाच्या वृत्तीमुळे त्याच्याशी एकाकार झाल्यामुळे जणू काही तो आत्मा तशा प्रकारे पुन्हा पुन्हा जायमानः हा आत्माच आहे जो अंतःकरण वृत्तीशी एकाकार झाल्यामुळे कधी कधी क्रोधित होतो, तर कधी हर्षित होतो, कधी कामुक होतो, तर कधी लोभी होतो. हाच आत्मा कधी व्यथित होतो. कारण काय? तर अंतःकरणामधली वृत्ती ही सारखी बदलत असते. कधीही एक वृत्ती टिकून राहू शकत नाही. अंतःकरणामध्ये आपण विचार करा, नेहमी सतत वेगवेगळ्या वृत्ती आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात. सारख्या. आज हे करावंसं वाटतंय, उद्या ते करावंसं वाटतंय. आज हे खावंसं वाटतंय, उद्या ते खावंसं वाटतंय. आता हे कपडे गिळावेसे वाटतात, ते दागिने घालावेसे वाटतात, या गोष्टी बघाव्याशा वाटतात. वेगवेगळ्या प्रकारे काही ना काही कुठला ना कुठला भोग घेण्याची इच्छा आपल्या अंतःकरणात सतत उमटत असते. आचार्य म्हणतात राग येतो, क्रोध येतो अशा माणसाला. तो क्रोध पण त्याच्याच अधिष्ठानावर येत असतो अंतःकरण वृत्तीच्या एकाकार झाल्यामुळे. पण आत्मवृत्ती कशी आहे, हा आत्मा कसा आहे, हे ब्रह्मतत्व ज्याचं वर्णन केलेलं आहे ते अक्षर आहे. हे कसं आहे तर वस्तुतः ते अधिष्ठान स्वरूप आहे, ते असंग आहे, अलिप्त आहे, अस्पर्श आहे, अविकारी असं आहे. सगळेच्या सगळे विकार जे होतात, हे जे सगळे बदलणाऱ्या ज्या वृत्ती आहेत, हा खेळ कोणाचा चाललेला आहे? हा अंतःकरणाचा खेळ चाललेला आहे. आपलं अंतःकरण असं सारखं बदलत असतं. सगळे विकार अंतःकरणाचे आहे, पण आत्मवस्तू अविकारी आहे. आत्मवस्तू अधिष्ठान स्वरूप आहे. अंतःकरणाच्या उपाधीशी तादात्म्य पावल्यामुळे जणू काही आत्मा सगळे विषय भोगतो असा विचार मांडण्यात येतोय. लक्षात घेण्याची गोष्ट आहे. उपाधीशी तादात्म्य आणि म्हणून सुखदुःखांचा भोग.
वास्तविक पाहता अंतःकरण जड आहे. अंतःकरण जड आहे. जे विषय असतात, जे पदार्थ असतात, त्याचं ज्ञान अंतःकरणाला होत नाही, हे लक्षात ठेवा. मनाला किंवा बुद्धीला पदार्थांचं ज्ञान होत नाही. आत्म्याला आत्मा ज्ञानरूपच आहे, म्हणून आत्म्याला ज्ञान होत नाही, हे पण लक्षात ठेवा. मग प्रश्न असा पडतो की मग ज्ञान कोणाला होतं? अंतःकरण जड आहे, बुद्धी जड आहे, म्हणून बुद्धीला ज्ञान होत नाही. आत्मा हा अक्रीड आहे, अस्पर्श आहे, अलिप्त आहे. आत्माला ज्ञान होत नाही, कारण आत्मा ज्ञानरूप आहे. मग ज्ञान होतं कोणाला? आणि इथे मग वेदांतशास्त्राची प्रक्रिया थोडीशी समजून घ्यावी लागते. विचारसागर नावाचा एक सुंदर ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये ज्ञान कोणाला होतं आणि ज्ञान कसं होतं, ज्ञान होण्याची प्रक्रिया काय आहे, ही फार सुंदर पद्धतीने समजावून सांगितलेली आहे. थोडासा त्याचा विचार करू आणि पुढे जाऊ. आज नुसता धावता आढावा किंवा ओझरता उल्लेख करून सोडून देतो. जास्त खोलात जायला आज तेवढा वेळ आपल्यापाशी शिल्लक नाही आहे. पण थोडंसं समजून घेऊ आज. कुठलाही पदार्थ किंवा कुठलीही वस्तू जेव्हा आपल्याला दिसते, त्यावेळेला आपण ती बघतो असं म्हणतो. कुठलाही पदार्थ तो दिसण्याकरता म्हणून आपली अंतःकरण वृत्ती त्या ठिकाणी जावी लागते. आता पदार्थ कुठला, वस्तू कुठली, कुठली पण वस्तू घ्या, कुठली पण कल्पना घ्या. अगदी समोर ठेवलेल्या लॅपटॉपपासून तर खिडकीच्या बाहेर बघितलेला आकाशामध्ये किंवा दूर दिसणाऱ्या पर्वतामध्ये कुठलाही पदार्थ घ्या. जेव्हा आपली दृष्टी त्या पदार्थावर पडते, उपनिषदकारांनी किंवा वेदांतशास्त्रामध्ये उल्लेख करण्याकरता घट ही वस्तू घेतलेली आहे. घट आपण सगळेजण जाणतो. घट, घडा, माठ. त्या घट वस्तूला बघण्याची आणि त्याला बघून तो घट आहे हे समजून घेण्याचं किंवा त्याचं ज्ञान होण्याची प्रक्रिया काय आहे ते त्या ग्रंथामध्ये सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. ग्रंथकार म्हणतात, आपली अंतःकरण वृत्ती जेव्हा त्या घटापर्यंत जाते, तेव्हा ती घटापर्यंत जाऊन अंतःकरण वृत्ती डोळ्याच्या माध्यमातून घटापर्यंत जाते आणि त्या घटाला व्याप्त करते. त्या घटाच्या आकाराशी मिळती जुळती होते, घटाकार होते. कुठली? अंतःकरण वृत्ती. पण अंतःकरण वृत्ती घटाकार झाली म्हणून अंतःकरणाला घट आहे असं कळतं का? नाही. मग घट आहे कोणाला कळतं? पुन्हा प्रश्न आला. चिदाभासाला कळतं. आता चिदाभास म्हणजे काय थोडं समजून घेऊ. पहिले म्हणजे अंतःकरणाचे 3 प्रकार आहेत. हे समजून घेण्याकरता म्हणून शास्त्रकारांनी जी एक पद्धत बसवून दिलेली आहे, समजावून सांगितलेली आहे, ती आपण थोडक्यात बघतो आहोत. अंतःकरणाचे 3 प्रकार. एक, जे अंतःकरण ज्या शरीरात राहतं, अंतःकरण उपहित ज्याला म्हणतात, हा जो आहे बघणारा, त्याला प्रमाता असं म्हणतात. प्रमाता. हा जो प्रमाता असतो, हा दृष्टीच्या साह्याने म्हणजे प्रमाणांच्या साह्याने एखादा पदार्थ बघतोय, म्हणून याला काय म्हणतात? याला चैतन्य, याला प्रमाण असं म्हणतात. दृष्टीच्या साह्याने, दृष्टी हे प्रमाण झालं. आपण प्रमाणांचा विषय झालेला आहे आपला. पंचज्ञानेंद्रियांनी आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं असं आपण म्हणतो, की ही पद्धत चालू आहे. दृष्टीच्या साह्याने म्हणजे प्रमाणांच्या साह्याने हा प्रमाता म्हणजे ज्ञाता एखाद्या विशिष्ट पदार्थाचं म्हणजे समोरच्या घटाचं, म्हणजेच त्याला प्रमेय असं म्हणतात, त्या प्रमेयाचं प्रमाज्ञान करून घेतो. अशा प्रकारची शास्त्रीय भाषा आहे. प्रमात्याला प्रमाणाच्या साह्याने प्रमेयाचं प्रमाज्ञान होतं, ही शास्त्रीय भाषा झाली. त्याच्यामध्ये त्यांनी 3 प्रकारचे भेद केलेले आहेत. एक अंतःकरण उपहित चैतन्य, दुसरं आहे वृत्ती उपहित चैतन्य, तिसरं आहे विषय उपहित चैतन्य. विषय म्हणजे जो घट आहे तो. आणि अशा प्रकारे हे 3 वेगवेगळे उपहित चैतन्य सांगून मग तिथे त्यांनी संकल्पना समजून सांगितली की अंतःकरण वृत्ती घटाकार होते, आणि ज्यावेळेला अंतःकरण वृत्ती घटाकार होते त्यावेळेला त्याला वृत्ती व्याप्ती असं म्हणतात. अंतःकरण वृत्ती जी जड आहे, ज्याला ज्ञान होत नाही, ती वृत्ती व्याप्तीनी फक्त घटाकार होते सध्या. मग ज्ञान कशामुळे होतं? त्याच्याबरोबर जे उपहित चैतन्य जे आहे
ते चैतन्य जेव्हा घटोपहित चैतन्याशी एकरूप होतं, म्हणजे त्या घटाशी जेव्हा एकरूप होतं, म्हणजे चिदाभास जेव्हा जातो, चिदाभास जेव्हा एकरूप होतो, त्यावेळेला त्याला फलव्याप्ती असं म्हणतात. मग वृत्तीव्याप्तीने काय केलं? इथे काहीतरी आहे हे जाणवलं. आणि चिदाभासांनी काय केलं? तर इथे हा घट आहे अशा प्रकारे ज्ञान करून दिलं. म्हणून वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती असे 2 शब्द आपल्यासमोर येतात. आणि हे 2 वेगवेगळे जरी का सांगितलेले असले शास्त्रकारांनी, तरीसुद्धा हे तत्क्षणी दोन्ही होऊन जातात. आपल्याला कळतसुद्धा नाही की असं होतं आहे. बघा, मी जेव्हा इकडून इकडे बघतो त्यावेळेला मला दिसतं की अरे इथे पेन ठेवलेला आहे, अरे इथे पुस्तक ठेवलेलं आहे, हा समोर माझ्या लॅपटॉप आहे. मला असं विचार करावा लागत नाही की इथे काहीतरी आहे, मग मी बघतोय आणि मग मला कळतंय की अरे हां लॅपटॉप. तत्क्षणी. म्हणून वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती हे दोन्ही पटकन तत्क्षणी होतं. पण तरीसुद्धा फरक असा आहे, बुद्धिवृत्तीनी वृत्तीव्याप्ती जी होते आणि चिदाभास जेव्हा एकाकार होतो त्या विषयाशी, तेव्हा त्याला फलव्याप्ती असं म्हणतात. आता आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे की या चिदाभासाच्या अधिष्ठानावर झालेल्या सगळ्या ज्या वृत्ती आणि त्यांचा जो विचार आहे तो खेळ चालू असतो. त्या वृत्तीमधले बदल सगळे कोणाला कळत आहेत? ते याला कळत आहे. सगळे भोग कोण घेतोय? चिदाभास घेतोय. ज्ञान कोणाला होतंय? चिदाभासाला होतंय. विषयांमुळे सुखी किंवा दुःखी कोण होतोय? चिदाभास होतोय. तर चिदाभास म्हणजे काय? त्याचाही पटकन विचार करू आणि पुढे जाऊ. चिदाभास म्हणजे एक बुद्धीमध्ये पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब, त्याला चिदाभास असं म्हणतात. आणि बुद्धीमध्ये पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब आणि आत्मा या तिन्हींना मिळून जीव ही संकल्पना होते. याचा विचार, सविस्तर विचार पुन्हा एकदा आपण सप्रयोग पुढच्या वर्गांमध्ये करूया. पुढे तसे मंत्र येणारच आहेत, तेव्हा आपण त्याचा विचार पुन्हा व्यवस्थित डिटेलमध्ये करण्याचा प्रयत्न करूया. आत्तापुरतं एवढं लक्षात ठेवा की बुद्धिवृत्ती अनेक प्रकारे काम करत असली तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की हा आत्मा जायमानः, म्हणजे आत्माच जणू काही पुन्हा पुन्हा उत्पन्न होतोय. आत्मा उत्पन्न होत नाही. आत्मा असंग अलिप्त तसाच आहे. पण अंतःकरण वृत्तीच्या संयोग पावल्यामुळे, पुन्हा कसा संयोग आहे हा? काल्पनिक. त्याच्याशी तादात्म्य पावल्यामुळे जणू काही हा भोग भोगणारा होतो असं सांगितलं आहे इथे उपनिषदकारांनी. आणि म्हणून पुढे उपनिषदकार म्हणतात, ओम इत्येव धायथ आत्मानम. ओम इत्येव, आत्माचं ओम अशा प्रकारे ध्यान करा. ओम याचा विचार आपण कठोपनिषदाच्या चिंतनामध्ये पुरेपूर केलेला आहे. जागृत, स्वप्न, सुषुप्ती अवस्था आणि या अवस्थांच्या पलीकडे असलेली तुर्यावस्था, अवस्थातयातीतः अशी जी तुर्यावस्था, त्याचं वर्णन आपण केलेलं आहे. विश्व तेजस प्राज्ञ, त्याच्यात ते 3 पद, 4 मात्रा इत्यादी प्रकारे तो विषय आपला करून झालेला आहे. आज फक्त एवढं लक्षात ठेवा की ओम म्हणजेच आत्मा आहे, आत्मा म्हणजेच ओम आहे. त्या आत्म्याचं ओम अशा प्रकारे ध्यान करा. ओंकाराला आत्म्याचं आलंबन बनवा. आचार्य म्हणतात, तमात्मानं ओम इत्येव ओंकार आलंबनाः संतो. आलंबन करा, त्या आत्म्याचं ओम म्हणून आलंबन स्वीकारा. ओंकाराला आलंबन बनवा. तर आलंबन म्हणजे काय? आलंबन म्हणजे एक सपोर्ट, ज्याच्यावर विचार केल्याने आपण तिथपर्यंत पोचू. असं आलंबन कुठलं आहे? श्रेष्ठ आलंबन सध्या आपण जे नाम घेतो ते नाम म्हणजे आलंबनच आहे. कोणी विठ्ठल म्हणतं, कोणी राम म्हणतं, कोणी हरी म्हणतं, कोणी शिव म्हणतं, कोणी विष्णू म्हणतं. अनेक नाम म्हणत असले तरी सगळे नाम, भगवंताची ही सगळी नामं, सहस्रनामं असलेली सगळीची जी आहे ही आलंबनं आहेत. ते सगळे त्या निर्गुण तत्वाकडेच निर्देश करतात. त्याच निर्गुण तत्वाकडे निर्देश करतात. तोच आत्मा, त्याचंच आलंबन, त्यालाच ओम असं म्हणा. ओमसुद्धा त्याचंच निर्देश करतो, म्हणून त्याला आलंबन असं म्हणतात. जे अचिंत्य आहे, जे निर्गुण तत्व आहे, त्याला चिंतनात आणण्याकरता म्हणून आलंबनाचा स्वीकार करायचा. त्या निर्गुण आत्म्याला आपल्या चिंतनामध्ये आणण्याकरता म्हणून, तिथपर्यंत पोचण्याकरता म्हणून नामरूपी आलंबनाचा
स्वीकार करायचा. राम म्हणा, श्याम म्हणा, कृष्ण म्हणा, गोविंद म्हणा, काहीही म्हणा, तो आत्मतत्व एकच आहे. तो परमात्मा एकच आहे. जो आत्मा आहे ना, तोच परमात्मा आहे. आणि जो परमात्मा आहे तोच आत्मा आहे. जो राम आहे तोच शिव आहे. जो शिव आहे तोच कृष्ण आहे. कसंही म्हटलं तरी एकच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो आत्मा आहे तोच परमात्मा आहे. आणि जो आत्मा आहे तोच मी पण आहे. माझं खरं स्वरूप, माझं स्वस्वरूप आत्मस्वरूपच आहे. जीवो ब्रह्मैव नापरः. कुठल्याही पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला एकाच तत्वाकडे निर्देश केला जातो. एकच तत्व आपण बघतो. आणि जो इथे आहे, या जीवात आहे, तोच त्या जीवात सुद्धा आहे, तोच त्या जीवात सुद्धा आहे. तोच पशुमध्ये आहे, पक्षीमध्ये आहे. तोच आपल्या घरातल्या लोकांमध्ये आहे आणि बाहेरच्या लोकांमध्ये सुद्धा तेच तत्व आहे. अशा पद्धतीने आपली जेव्हा दृष्टी विकसित होते तेव्हाचा जो आनंद आहे, तेव्हाची जी वृत्ती आहे, ते जे समाधान आहे ते अवर्णनीय आहे. म्हणून प्रत्येक वृत्तीमध्ये, आपल्या अंतःकरणात उठणाऱ्या प्रत्येक वृत्तीमध्ये जेव्हा आपण विचारपूर्वक, सावधपूर्वक बघतो त्या वृत्तींकडे आपण साक्षीत्वाने बघायला शिकायचं. त्या वृत्तींपासून थोडंसं वेगळं व्हायचं. आणि त्या वृत्तींकडे जेव्हा आपण साक्षीत्वाने बघायला लागतो त्यावेळेला आपण वेगळे आहोत. म्हणजे खरं माझं स्वरूप मी वेगळं आहे आणि अंतःकरणातल्या वृत्ती आणि विचार हे माझ्यापासून वेगळे आहेत हे कळतं. आणि अशी जेव्हा एक प्रकारची दुरी निर्माण होते त्यावेळेला इथे काहीही उलथापालथ झाली तरी इथे काहीही फरक पडत नाही. इथली शांती ढळत नाही, इथलं समाधान तुटत नाही. म्हणून आपल्या चित्तातल्या येणाऱ्या, अंतःकरणात उठलेल्या अनेक उर्मी ज्या उठतातच आणि उठणारच हे लक्षात ठेवायचं. आपल्या अंतःकरणामध्ये उठणाऱ्या अनेक उर्मी, सगळे प्रकारचे जाणीवा, सगळ्या प्रकारच्या संकल्पना, सगळ्या प्रकारचे द्वंद्व, मान अपमान, सुख दुःख, पाप पुण्य, हर्ष विषाद, कुठल्याही प्रकारचे काहीही असो, त्याला साक्षीत्वाने जेव्हा आपण बघायला लागतो त्यावेळेला आपलं लक्ष त्या साक्षीकडे जातं. साक्षीकडे म्हणजे आत्म्याकडे जातं आणि तिथे आपलं ध्यान स्थिर होऊ शकतं. अशा पद्धतीने विचार मात्र नीट बसला पाहिजे, तो नीट करता आला पाहिजे. म्हणून अंतःकरणामध्ये उलथापालथ होणार आहे, वेगवेगळे विचार येणार आहे. हे अंतःकरण मुळातच विकारशील आहे. त्याच्यामध्ये विकार होणार आहे, त्याच्यामध्ये बदल होणार आहे, त्याच्यामध्ये सतत वेगवेगळे विषय येणार आहेत. पण आत्मवस्तू ही अधिष्ठान स्वरूप आहे. हा साक्षी जो आहे हा असंग अलिप्त आहे. आणि ह्याला जाणून घेणं म्हणजे पराविद्या आहे. हे अक्षरतत्व आहे. ह्याला जाणून घेण्यात खरा आनंद आहे. आणि असा आनंद घे आणि तो तुम्हाला सगळ्यांना आपल्याला मिळो असा आशीर्वाद उपनिषदकार आपल्याला देतात. स्वस्ति वः पाराय तमसः परस्तात्. उपनिषदकार म्हणतात तुमची स्वस्ती असो म्हणजे तुमचं कल्याण असो. कशाकरता? तमसः परस्तात्. त्या तमस म्हणजे अंधकारातून ज्ञानाकडे, प्रकाशाकडे तुमची वाटचाल करा. आणि त्या मृताकडून अमृततत्वाकडे जेव्हा तुम्ही जाल तेव्हा त्या वाटेवर जाण्याकरता तुमचं कल्याण हवं अशा प्रकारचा आशीर्वाद आपल्याला उपनिषदकार देत आहेत. आपल्यावर कृपा करतायत उपनिषद. श्रीगुरू आपल्यावर कृपा करतायत. हा तुमचा प्रवास हा कल्याणकारक हो. कुठला प्रवास आहे हा? कुठून कुठे जायचं आहे? मृताकडून अमृतत्वाकडे जायचं म्हणजे कुठून कुठे जायचं आहे? किती लांब जायचं आहे? किती चालायचं आहे? कुठेच जायचं नाही. इथेच आहे हा प्रवास. इथून इथमध्ये जायचं आहे. आपल्यापासूनच आतमध्ये जायचं आहे. आपल्याच आत जायचं आहे. सूक्ष्मातिसूक्ष्म होत आपल्यामध्येच प्रवास करायचा आहे. फ्रॉम अलोन टू अलोन. कुठे इकडे तिकडे जायची आवश्यकता नाही. न जावे लागे वनांतरा सुखे येतो घरा नारायण असं जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा तो हा प्रवास आहे. ठाईचं बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. ईश्वराची कृपा, उपनिषदाची कृपा, श्रीगुरूंची कृपा आपल्यावर आहे. त्यांचे आशीर्वाद आपल्याकरता नित्य प्राप्त आहेत.
जसा आपल्याला आत्मा नित्य प्राप्त आहे तसे श्रीगुरूंचे आशीर्वाद सुद्धा नित्य आहेतच. आपले प्रयत्न कमी पडतात. तो देणारा दोन्ही हाताने देतोय, आपली ओंजळ मात्र विस्कटलेली राहते, आपण ती नीट साधू शकत नाही. म्हणून भगवंताचे आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभावे. श्रीगुरूंचे आशीर्वाद आपल्या सर्वांना आहेतच, पण ते मिळणारे आशीर्वाद आपण साठवून घेण्याची क्षमता आपल्या सर्वांमध्ये निर्माण व्हावी, अशी प्रार्थना आपण श्रीगुरूंकडे करूया. आणि आजचे चिंतन इथे थांबूया. पुढच्या वेळेला पुढच्या मंत्रांचा विचार करूया. हरिओम तत्सत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.